जगवायला शिकवणारा एकच वाघ म्हणजेच जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज। मित्रहो, आतापर्यंत धर्मावर बोलणारे आपण अनेक जण पाहिले, पण धर्मरक्षणासाठी तब्बल 40 वर्ष औरंगजेबाच्या दरबारात ज्यांनी हालपेष्टा सहन केल्या पण धर्मांतराला कधीही बळी पडले नाहीत, ते म्हणजेच आपल्या स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र मूर्तीस प्रथमतः वंदन करतो। मित्रहो, लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेली लोककला म्हणजेच माझा लोककला दशावतार आणि या लोककला दशावताराचा लोकराजा कैलासवासी सुधीरजी कलिंगण, त्याचप्रमाणे दिवंगत कैलासवासी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कनिष्ठ कलावंत या सर्वांच्या चरणी प्रथमतः आम्ही या संगीत मैफिलचे सर्व साथीदार प्रथमतः त्रिवार वंदन करतो। मित्रहो, माझा दशावतार खऱ्या अर्थानं माझ्या या दशावताराला अजूनपर्यंत जसा हवा तसा राजाश्रय मिळालेला नाही, पण लोकाश्रय मात्र भरपूर आहे। लोकाश्रयाच्या जीवावर ही कला आज लौकिकाच्या शिखरावर विराजमान आहे। म्हणूनच मी ओंकार नवरात्रोत्सव निरुकेवाडी कोलगाव यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि प्रथमतः आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं धन्यवाद व्यक्त करायचे आहेत। त्याचप्रमाणे मित्रहो, दशावतारातील संगीत मैफिल आतापर्यंत अनेक मैफिली झाल्यात। शास्त्रीय गायन असेल, रागधारी गायन असेल, नाट्यसंगीताच्या मैफिली अनेक मैफिली होतात, पण दशावताराची मैफिल खऱ्या अर्थानं पहिली सिंधुदुर्गात कोणी सुरुवात केली असेल तर मयूरजी गवळी यांनी, म्हणून मयूरजी गवळी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात। मित्रांनो, आज खऱ्या अर्थानं योगायोग म्हणावा लागेल, तो म्हणजेच मयूरजी गवळींसाठी आणि खऱ्या अर्थानं माझ्यासाठी, कारण आज ज्यांच्याकडं हार्मोनियमचे धडे, गायनाचे धडे मयूरजी गवळी यांनी घेतले ते म्हणजेच या कोलगाव गावचे सुपुत्र एक उत्कृष्ट भजनी बुवा कृष्णा पवार यांचे शिष्य आदरणीय माऊली कृष्णाजी राऊळ सर उपस्थित आहेत, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात। मित्र हो, आता दशावताराची संगीत मैफिल आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत, पण ती मैफिल सादर करण्यापूर्वी या मैफिलमध्ये सहभागी झालेले जे सहकलाकार आहेत त्यांची सुद्धा ओळख करून देणं हे सुद्धा कर्मप्राप्त आहे। प्रथमतः या मैफिलचे सर्व मागा म्हटल्याप्रमाणे आदरणीय कारेवडे गावचे सुपुत्र भावांतरीचे हळवे फेम मयूरजी गवळी आपल्यासमोर हार्मोनियमवर गायन व हार्मोनियम साथ करणार आहेत। त्यानंतर त्यांना पक्वाद साथ करतील ते म्हणजेच आपल्या माणगाव खोऱ्यातील पुळास गावचे सुपुत्र कुमार निखिल निकम यांनी विनोद पालव पक्वास्वादक विनोद पालव यांच्याकडे प्रथमतः पक्वाचे धडे घेतले आणि त्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थानं दत्तमाऊली लोककला प्रशिक्षण मंडळ सिंधुदुर्ग याला एक यशस्वी संगीत साथ दिली। तब्बल 5 वर्ष त्या ठिकाणी ते कार्यरत राहिले। त्यानंतर या कार्यक्रमाची जबाबदारी म्हणजेच निवेदन आणि तालरक्षकाची जबाबदारी मी म्हणजे स्वतः हरीश नेमळेकर, त्यानंतर आमचे चिरंजीव कुमार प्रज्ञे नेमळेकर आणि आज खास या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत ते म्हणजेच मी माझ्या बालपणीचे मित्र म्हटलं तर वावगं ठरणार नाहीत। याचं कारण म्हणजेच 2000 साली महापुरुष दशावतार नाट्यमंडळ गोटन भाई शिर्के संचलित या मंडळातनं बऱ्याच वेळा त्यांची माझी भेट व्हायची। असे एक उत्कृष्ट दशावतारातील नारद श्याम निवेलकर सर आहेत, ते सुद्धा आपली अदागिरी आपल्यासमोर सादर करणार आहेत। त्यानंतर
नानेली गावचे सुपुत्र मगा मयूरभाईंनी ज्यांचं स्वागत केलं ते म्हणजेच मीनानाथ वारंग सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सिंधुदुर्ग चॅनलचे सर्व आहेत ते त्यांचेसुद्धा मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आता आपण मैफिलीकडे वळूयात. त्याचप्रमाणे उपस्थित या संगीत मैफिलीला जे नाट्यरसिक श्रोते आहेत त्या सर्वांचे पुन्हा एकदा आम्हा सर्व संगीत मैफिलचे साथीदार यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आता मित्रांनो, कोकण निळाशार समुद्र डोंगर दरीने वेढलेला म्हणजेच माझा परशुरामाचा कोकण, कैलासवासी कोकण रत्न चंद्रकांत कदम, कैलासवासी चंद्रकांत कदम यांचे शिष्य कैलासवासी काशीराम बुवा परब म्हणून गेलेले आहेत. विष्णूपासून झाला सहावा परशुराम अवतार, शेवटाचा तो मारुणी बाण अडविला सागर. तोच माझा परशुरामाचा कोकण. आणि या परशुरामाच्या कोकणातीलच एक अग्रगण्य लोककला म्हणजेच माझा दशावतार. कोकणची संस्कृती, कोकणची परंपरा जपणारी एक लोककला आज हायटेकच्या जमान्यात सुद्धा अगदी लौकिकाच्या शिरावर विराजमान आहे. दशावतार बाजाप्रमाणे आदरणीय श्रीयुत मयूरजी गवळी यांना मी विनंती करतो की आपण दशावतार पारंपरिक म्युझिक या ठिकाणी माफ करा पारंपरिक रंगपटावर सादर करणारी म्हणजेच दशावतारी भाषेत बोलायचं झालं तर बिराडाला जी आरती करतात ती आरती सादर करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. धन्यवाद. हॅलो हॅलो. श्री गुरुदेवा दाता 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 नवल गुरु रायाची धन्य आरती. आहा नवल गुरु रायाची धन्य आरती. हो ब्रह्मा विष्णू रुद्र जय 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 म्हणती नवल गुरु रायाची धन्य आरती. चार वेद सहा शास्त्रे 18 पुराणे. आहा चार वेद सहा शास्त्रे 18 पुराणे. सद्गुरूची आरती न कळे कोणा नवल गुरु रायाची धन्य आरती. हो ब्रह्मा विष्णू रुद्र जय 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 म्हणती नवल गुरु रायाची धन्य आरती. सिद्ध साधू महामुनिजन तटस्थ पाहते. आहा सिद्ध साधू महामुनिजन तटस्थ पाहती. सकळी का मिळोणी जय जय अरे गर्जती नवल गुरु रायाची धन्य आरती. हो ब्रह्मा विष्णू रुद्र जय 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 म्हणती नवल गुरु रायाची धन्य आरती. रमावल्लभ दासमणी अलभ्य प्राप्ती. आहा रमावल्लभ दासमणी अलभ्य प्राप्ती. सकळी का मिळोणी जय जय तारे गर्जती नवल गुरु रायाची धन्य आरती. हो ब्रह्मा विष्णू रुद्र जय 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 म्हणती नवल गुरु रायाची धन्य आरती. नाना देई देव एक विराते नाना नाना विने
जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात मित्रांनो. खरं तर दशावतार म्हणजेच आतापर्यंत अनेक अभ्यासकांच्या मते दशावतार 800 वर्षापूर्वी या कोकणात चालू झालं. पण दशावतार तत्कालीन काळात ज्यावेळी दशावतार हे चालू झालं त्यावेळी मूळ दशावतार म्हणजे आपण जे मनोरंजनाचं साधन म्हणून प्रबोधनाचं साधन म्हणून ते दशावतार पाहतो, नवीन नवीन चरित्र आपण पाहतो, हे काही नव्हतं. कारण ज्यावेळी दशावतार चालू व्हायचं त्यावेळी 8 दशावतार म्हणजे आद्य दशावतार चालू असायचं. आद्य दशावतारामध्ये गणपती, रिद्धिसिद्धी, ब्राह्मण, संकासूर, त्यानंतर गण, गवळण, विदूषक अशा भूमिका दाखवून तो 3 ते 3.5 तासाचा एक प्रयोग दाखवला जायचा. पण जशी सुधारणा होत गेली तसतशी दशावतारामध्ये प्रगती होऊ लागली आणि ललिताचा जोड धरून ब्राह्मण वर्ग त्यास जोडले गेले व ललिताचा जोड धरून नवीन नवीन चरित्र दशावतारात येऊ लागली. आणि ललित आणि दत्त संप्रदाय याचा जवळचा संबंध असल्यामुळे ही आरती दशावतारात चालू झाली. पण दशावतारात आरती का चालू झाली हे शोधण्यापेक्षा खऱ्या अर्थानं ही नवलगुरू रायाची आरती म्हणजे प्रत्येक दशावतारी कलाकाराची ती ऊर्जा वाहिनी असते. एकदा का दशावतारी बिराडाला ही आरती सादर झाली की नंतर स्फूर्ती येते. कधी एकदा आम्ही रंगमंचावर जातो आणि नाट्यप्रयोग सादर करतो. मित्रहो, हा कार्यक्रम ज्यांनी पुरस्कृत केला ते म्हणजेच श्रीयुत सचिन रामचंद्र ठाकूर ठाकूरवाडी, शंकर गोविंद पारसेकर यांनी ही दशावतारात आणली. आता हे दशावतार म्युझिक म्हणजेच कुठचं मराठी गाणं नाही भाई, हे हिंदी गाणं आहे. धीरे बादल सारे या गाण्यावर त्यांनी आपली अदाकारी दाखवून हे म्युझिक दशावतारासाठी दिलेलं आहे. आता भाई ते सादर करणार आहेत. धन्यवाद. दशावतार संगीत साथ.
आतापर्यंत दशावताराला असे अनेक संगीत साथी मिळालेले आहेत. ज्या पारसेकर दशावतार नाट्यमंडळाचा मी या ठिकाणी उल्लेख केला, त्या पारसेकर दशावतार नाट्यमंडळात स्वतः स्वर्गीय कैलासवासी शंकर पारसेकर ज्यावेळी हार्मोनियम वादक करायचे, त्यावेळी त्यांना पक्वाद साथ करण्यासाठी आमच्या माणकुली गावचे सुपुत्र कैलासवासी दादा सितप हे होते. त्यांची एक खासियत होती, ती म्हणजेच हातात चाळ बांधायचे आणि बोटाला त्यांच्या एक म्हणजे आपण मालवणी भाषेत म्हणायचं तर भ्यात असायचं, भ्यात चाटीसाठी त्याचा ते वापर करायचे. त्यानंतर त्यांच्या मंडळामध्ये कैलासवासी आमचे गुरुवर्य नेरुरगावचे सुपुत्र अशोक नेरुरकर हे भरती झाले. म्हणजे पारसेकरांची जी परंपरा होती ती अशोक नेरुरकर, त्यानंतर आमचे आवेरे गावचे सुपुत्र सावरेश्वर दशावतार नाट्यमंडळाचे सर्वेसर्वा प्रकाश आगेरकर यांची संगीत साथ चालू झाली. हे झालं पारसेकरांपुरतं. त्यानंतर वालावलकर दशावतारामध्ये राम पांचाळ आणि तावडे बुवा यांची जोडी होती. त्यानंतर अरुण राणे म्हणजे आपले अमोल राणेंचे वडील अरुण राणे व गजानन बांबोळकर यांची संगीत साथ चालायची. त्यानंतर नाता गोसावी बाळा जामदार यांची संगीत साथ चालायची. सद्यस्थितीला अनेक संगीत साथी आपण पाहतो आहोत, पण पारंपरिक बाज नाता गोसावी, अरुण राणे, प्रकाश आगेरकर, आपण भाई राजा येताना एक गाणं म्हणतो बघा, भूलले, त्या गाण्यावर नाता गोसावी यांनी एक स्तवन पण म्हटलं होतं. मुजिक झालेली आहे, आपण गणेश स्तवनाने सुरुवात करूया. गणेशा गौरी गणेशा गौरी गणेशा श्री गणेशा गौरी गणेशा गौरी गणेशा श्री गणेशा गौरी गणेशा गौरी गणेशा परमानंदा परम पुरुषा हे परमेशा परमानंदा 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 परम पुरुषा हे परमेशा श्री गणेशा गौरी गणेशा गौरी गणेशा श्री गणेशा गौरी गणेशा गौरी गणेशा श्री गणेशा गौरी गणेशा गौरी गणेशा सकल जनांच्या तू विघ्नेशा सकल जनांच्या सकल जनांच्या सकल जनांच्या सकल जनांच्या तू विघ्नेशा भक्त जनांच्या पुरवी मनीषा पुरवी मनीषा भक्त जनांच्या भक्त जनांच्या भक्त जनांच्या पुरवी मनीषा पुरवी मनीषा श्री गणेशा गौरी गणेशा गौरी गणेशा श्री गणेशा गौरी गणेशा गौरी गणेशा श्री गणेशा गौरी गणेशा गौरी गणेशा गजवदना गजवदना गौरीपुत्र नंदना गजवदना गजानना गौरीपुत्र नंदना गजवदना गजानना गौरीपुत्र नंदना
गजानना गजवदना 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 गजानना गौरीपुत्र नंदना गजवदना गजवदना गौरीपुत्र नंदना गजवदना गजानना गौरीपुत्र नंदना गजवदना गजानना गौरीपुत्र नंदना 14 विद्या पूर्ण तुला अंगी 64 कला 14 विद्या परम पुरुषा हे परमेशा परमानंदा 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 परम पुरुषा हे परमेशा श्री गणेशा गौरी गणेशा गौरी गणेशा श्री गणेशा गौरी गणेशा गौरी गणेशा श्री गणेशा गौरी गणेशा गौरी गणेश हॅलो 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 आपल्या समोर जे गणस्तवन आता सादर झालं त्याला दशावतारामध्ये ध्रुपद म्हटलं जातं. कारण हे ध्रुपद कधी वापरलं जातं तर जर का रंगमंचावर यायला किंवा रंगायला कलाकारांना समजा जर उशीर झाला असेल तर त्या ध्रुपदाचा वापर केला जातो. पण हे ध्रुपद ज्याने नावलौकिकाच्या शिखरावर पोचवलं ते म्हणजेच ओटवणे गावचे बाबल गावकर यांचं संगीत साथ करताना ठरलेली एक मुजीक होती ती म्हणजेच सनईचा सूर, त्यानंतर हे ध्रुपद आणि कौन गली गयो श्याम ही ठुमरी ते सादर करायचे. आणि आज उत्कृष्ट अशा रीतीनं या ठिकाणी भाईने ते सादर केलेलं आहे. भाईंसाठी एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. यानंतर ठुमरी दशावतारामध्ये मुजीक स्तवन झाल्यानंतर कलाकाराने प्रवेश करण्या अगोदर ठुमरी म्हटली जाते. आता ज्यावेळी जसा एखाद्या कलाकाराची जशी एंट्री असेल म्हणजे समजा तो खलनायक असला तर त्या ठुमरीत धमाल वाजवली जाते. किंवा जर राजा येणारा असेल तर लंगार वाजवलं जातं. किंवा एखादा देव यायचा झाला असेल तर मग ती ठुमरी त्या ठिकाणी थांबवली जाते व जो देव त्या ठिकाणी येणार आहे त्या देवाचं स्तवन केलं जातं. आता ही ठुमरी म्हणजेच भाव भक्ती प्रेरणा याचा त्रिवेणी संगम म्हणजेच ती ठुमरी असते. आतापर्यंत अनेक कलाकारांनी आमचे कैलासवासी शंकर पारसेकर ज्यांचा मगाशी मी उल्लेख केला ते एक ठुमरी म्हणायची माई महिने मोदक नाही खाया. आणि तीच ठुमरी आदरणीय श्रीयुत प्रकाश आकेरकर यांनी उत्कृष्टरित्या सादर केली. त्यानंतर प्रभू रामचंद्रांवर सुद्धा एक ठुमरी म्हटली जाते.
रघुवीर रणस्वीर स्मरा. आता जे नवीन कलाकार या ठुमरींकडे दुर्लक्ष करतात, पण त्या ठुमरींची गोडी आताच्या नवीन ठुमरींना नक्कीच येणार नाही. आता आपल्या समोर त्याच पारंपरिक बाजात मयूरभाई एक ठुमरी सादर करणार आहेत. जब हम पैदा हुए जग हंसे हम रोए, ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए. चदरिया 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 धीनी रे धीनी 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 रे धीनी चदरिया धीनी रे धीनी. हे राम नाम रस धीनी चदरिया राम नाम राम नाम राम नाम रस धीनी चदरिया धीनी रे धीनी 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 रे धीनी चदरिया धीनी रे धीनी. अष्टकमल का चरखा बनाया पांच तत्व की पूनी. अष्टकमल का अष्टकमल का अष्टकमल का चरखा बनाया पांच तत्व की पूनी. 9-10 मास बुनन को लागे, 9-10 मास 9-10 मास 9-10 मास बुनन को लागे. मूरख मैली धीनी चदरिया धीनी रे धीनी 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 रे धीनी चदरिया धीनी रे धीनी. जब मोरी चादर बन घर आई रंग रेज को दीनी. जब मोरी चादर जब मोरी चादर जब मोरी चादर बन घर आई रंग रेज को दीनी. ऐसा रंग रंगा रंग रेने, ऐसा रंग ऐसा रंग ऐसा रंग रंगा रंग रेने. लालो लाल कर धीनी चदरिया धीनी रे धीनी 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 रे धीनी चदरिया धीनी रे धीनी. हे राम नाम रस धीनी चदरिया राम नाम राम नाम राम नाम रस धीनी चदरिया धीनी रे धीनी 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 रे धीनी चदरिया धीनी रे धीनी. सेनापती सरदार, अमात्य लोकपाल आणि माझ्या राज दरबारात असणारे माझे मानमालकरी सारेजण माझ्या नावाचा तुम्ही जय जयकार करता आहात. वेड्यानो, का तुम्ही माझ्या नावाचा जय जयकार करता आहात? कारण मला आठवतो तो मागील प्रसंग. मी लहान होतो आणि त्याच वेळी माझ्या माती असलेलं मातू पितृदेवतेचा कृपाछत्र माझ्यापासून दुरावलं गेलं. तेव्हा तुम्ही साऱ्याने मिळून
मला हृदयाशी कवटाळलं. मातृप्रेम म्हणजे काय, पितृप्रेम म्हणजे काय याची उणीव भासू दिली नाहीत. तदनंतर मला गुरुग्रही पाठविण्यात आलं. शस्त्रविद्येत पारंगत झालो आणि पुनश्च पावलं पडली ती राजप्रसादाकडे. योग्य मुहूर्त पाहून हा मानी मस्तकी राजकीट माझ्या मस्तकी धारण करण्यात आला. तेव्हापासून न्यायदान करण्याचं कर्तव्य करतोय. न्यायदान करण्याचं कर्तव्य करतोय. राजकर्ता हा दिसावा लागत नाही, तो असावा लागतो. आणि हे राजवैभव मी भोगतोय याला कारण काय असेल तर मात्र माझ्या मातृपितृदैवतेची पूर्व पुण्याई आणि त्याने जेणेकरून मी आज हे राजवैभव भोगतोय. पण असं जरी असलं तर करता करविता तो भगवंत, निमित्तच मात्र मी. म्हणून हे परमेश्वरा, हे अनादि अनंत केशवा माधवा नारायणा, दे तुझ्या कृपेचा कृपाशीर्वाद या राजकर्त्याच्या सदैव पाठीशी असू दे. धन्यवाद. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. श्याम देवेलकर सर, खरं तर तुमचा नारद मी पाहिलेला, पण आज खऱ्या अर्थानं तुम्ही खलनायकी आवाज लावलात आणि या ठिकाणी सादरीकरण केलात. तुमच्या भावी वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपल्याला मी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्यासुद्धा ज्या काही कला आहेत त्या आपण सादर कराव्यात. नमस्कार मित्रो, काय आहे, ही मैफिल आहे दशावताराची आणि तुम्ही सगळे या ठिकाणी गर्दी दिसत नाही, पण आहेत ती माणसं दर्दी आहेत. म्हणून तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. मला गर्दी नसली तरी चालते, दर्दी माणसं हवी असतात. मित्रो, या ठिकाणी एक मिनिस्टर येतील, पण मला माफ करा, या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे लोक असू शकतात, पण आपण आपल्यातला एक कलाकार कोणाचा तरी आवाज काढतोय. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या ज्या टाळ्या वाजतील त्या माझ्यासाठी असतील. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हॅलो. तर मित्रो, हे जे मिनिस्टर येणार आहेत, जरा ऐकून, हे मिनिस्टर येणार आहेत ते आहेत हैदराबादला. हैदराबाद ते दिल्ली त्यांचा प्रवास चालू होतोय हेलिकॉप्टरने. मित्रो, सगळे तुम्ही माझे मित्रमंडळी आहात. जो ॲटम आवडेल त्याला तुम्ही टाळ्यांच्या गजरात माझं स्वागत करायचं आहे. तर हैदराबाद ते दिल्ली त्यांचा प्रवास चालू होतोय हेलिकॉप्टरने. हेलिकॉप्टर कसं चालतंय बघा. दिल्लीपर्यंत आले. आता दिल्ली ते मुंबई त्यांना यायचं आहे. कोलगावला या नेरुखेवाडीमध्ये सगळ्या मंडळाने त्यांना निमंत्रित केलेलं आहे आणि म्हणून त्यांना यायचं आहे. मग हैदराबाद ते दिल्ली प्रवासाला हेलिकॉप्टरने दिल्ली ते मुंबई विमानात बसले आणि विमान कसं लँड होत आहे बघा. मुंबईपर्यंत आले. सावंतवाडीला जायचंय, त्याचं काय, दिव्यात बसले, पेटत्या नाही. दिवा ट्रेनमध्ये बसले आणि दिवा ट्रेन चालू आहे. कशी चालू होते बघा.
मळगावात पुढे काय कोलगावात जायचा. मग त्यांच्याजवळ एक वाहन असतं आणि त्या वाहनाने ते या ठिकाणी येणार आहे. या ठिकाणी आलेले आहेत. मंडळ शुभेच्छा देतील आणि निघून जातील. माझ्या सिंधुदुर्गातील प्रत्येक मंडळाला माझं एकच सांगणं आहे की सिंधुदुर्गाच्या कानाकोपऱ्यात अशा प्रकारचे कार्यक्रम साजरे झाले पाहिजेत. आज या नवरात्रोत्सव मंडळानं हा या ठिकाणी जो कार्यक्रम आरंभलेला आहे तो अतिशय छान प्रकारचा आहे. त्याचप्रमाणे आजचा कार्यक्रम हा ठाकूर मंडळीनं आयोजित केलेला आहे. मी त्यांना धन्यता देतो. पाहणो अशा प्रकारचे कार्यक्रम तुम्ही वरचे वर राबवत जावा जेणेकरून आपल्या मुलांच्या बुद्धीला योग्य चालना मिळेल, वाव मिळेल आणि म्हणून उद्याचे कलाकार घडविण्यासाठी त्यांना तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. आज या मी तुमच्या ठिकाणी आलो, माझा मान सन्मान केला त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आहे. पण मला अर्जंट दुसरीकडे मीटिंग असल्यामुळे मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद. आता नेवेलकर सरांनी जो आवाज काढला तो आवाज आपण ओळखलाच असेल. आपण सांगू शकाल का? कारण मनोरंजन म्हणून याच्याकडे पाहायचं आहे, राजकारण म्हणून नव्हे. कारण त्यांची ती कला आहे, त्यांची ती तपश्चर्या आहे. याच्यासाठी त्यांनी भरपूर तपश्चर्या केलेली आहे. कारण मुळात ते एक शासकीय अधिकारी आहेत. दशावतार हा त्यांचा एक साईड बिझनेस आहे. पण मला वाटतं आता त्यापासून तुम्ही निवृत्त असालच. कारण 2000 साली तुमची माझी गाठभेट आहे वालालकर दशावतार नाट्य मंडळात मी कार्यरत असतानाची. उत्कृष्ट नारद भूमिका ते करायचे. त्यानंतर आरोलकर दशावतार नाट्य मंडळामध्ये सुद्धा तुम्ही विनोदी भूमिकेसाठी ठरलेला होतात. विनोदी भूमिका पण करायचे. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. धन्यवाद. मित्रांनो, खऱ्या अर्थानं दशावतार आणि सावंतवाडी तालुक्यातील एक निसर्गरम्य गाव आई श्री सातेरी कलेश्वराच्या कृपा आशीर्वादाने पुनीत झालेलं म्हणजे हे कोलगाव. कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असणारं गाव. आणि याच गावामध्ये एका कलारत्नानं जन्म घेतला. ते कलारत्न म्हणजेच कैलासवासी पांडुरंग डांबरेकर काका. आज हा निवेदनाचा माईप म्हणा, दशावताराची झांज म्हणा, किंवा दशावतारामध्ये मी 25 वर्ष कार्यरत आहे. 18 वर्ष व्यवसाय, त्यानंतर आता वेळेनुसार दशावतार. पण या सर्वाचं श्रेय जातं ते म्हणजेच कैलासवासी पांडुरंग डांबरेकर काका. याच लाल मातीतील ते रत्न पांडुरंग डांबरेकर काका हे उत्कृष्ट खलनायक करत असत. त्यांनी अनेक भूमिका आज अजरामर करून ठेवलेल्या आहेत. आपण गोव्याच्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना खासे म्हणून ओळखलं जायचं. कारण त्यांची खासियतच अशी होती, रंगमंचावर उभे राहिले की ते वकिली पॉइंटाने बोलत, पुराण नाही. आणि त्यांचा अनुभव मी घेतलेला आहे. कारण 2000 साली चिनवंतकर दशावतार नाट्य मंडळ कैलासवासी सुधीरजी कलिंगण यांनी चालवायला घेतलेलं होतं. यशवंत काका तेंडोलकर म्हणजे दशावताराचं जिवंत विद्यापीठ ज्याला म्हटलं जातं ते यशवंत काका तेंडोलकर. बाळा भाट आताच्या कलाकारांनी त्यांना पाहिलं सुद्धा नसेल. डांबरेकर काका
संजय वालावलकर, कैलासवासी राजन गावडे, आमच्यात तुम्हा आम्हा सर्वांना सोडून गेले ते राजन गावडे सुद्धा त्याच वर्षी दशावतारामध्ये होते. असे सर्व कलाकार असताना एक दिवस हरिश्चंद्र तारामती हे चरित्र मागितलं गेलं. मग भाई दशावतारी बाजाप्रमाणे आपल्या सुधीरजी कलिंगण हे त्या नाट्यमंडळाचे संचालक होते. मग हरिश्चंद्र कुणाचा? अर्थात त्यांचाच, लोकराजांचाच. पण लोकराजांनी हरिश्चंद्र पांडुरंग डांबरेकर काका यांना घातला. विश्वामित्र त्याच्यातील भाट काकांनी केला. पण मला सांगा, डांबरेकर काकांना संगीताचा त्यांचा काहीही संबंध नव्हता. पण अभिनय, वाक्चातुर्य याच्या जोरावर डांबरेकर काकांनी हरिश्चंद्र अजरामर केला. आणि तोच हरिश्चंद्र कामगार कल्याणच्या स्पर्धेत खानोलकर दशावतार नाट्यमंडळात कार्यरत असताना 1 नंबराला आला. म्हणूनच या संगीत मैफिलीच्या साक्षीने पांडुरंग डांबरेकर काका यांना श्रद्धांजली अर्पण करतो. यानंतर आपण आपल्या मूळ गीताकडे वळूया. आपल्या समोर मयूरभाई एक गीत सादर करत आहेत. जगदीशा अविनाशा अविरत ओमकारा गणेश स्तवन आपल्या समोर सादर करीत आहेत. जगदीशा अविनाशा अविरत ओंकारा, जगदीशा अविनाशा अविरत ओंकारा, जगदीशा अविनाशा अविरत ओंकारा. त्रिपुरारी सर्वेश्वर, त्रिपुरारी 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 सर्वेश्वर, निज जन सुखकारा, निज जन सुखकारा. जगदीशा अविनाशा अविरत ओंकारा, जगदीशा अविनाशा अविरत ओंकारा, जगदीशा अविनाशा अविरत ओंकारा. दरवळतो धुपासह सुमनांचा गंध मधुर, दरवळतो धुपासह, दरवळतो धुपासह, दरवळतो धुपासह सुमनांचा गंध मधुर. स्वागतार्थ साधिनये सजले हे शब्दसूर, स्वागतार्थ साधिनये, स्वागतार्थ साधिनये, स्वागतार्थ साधिनये सजले हे शब्दसूर. शिवशंकर हे नटेश वंदन हे स्वीकारा, शिवशंकर 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 हे नटेश वंदन हे स्वीकारा. जगदीशा अविनाशा अविरत ओंकारा, जगदीशा अविनाशा अविरत ओंकारा, जगदीशा अविनाशा अविरत ओंकारा. त्रिपुरारी सर्वेश्वर, त्रिपुरारी 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 सर्वेश्वर, निज जन सुखकारा, निज जन सुखकारा. जगदीशा अविनाशा अविरत ओंकारा, जगदीशा अविनाशा अविरत ओंकारा. जगदीशा 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 अविनाशा अविरत ओंकारा.
धन्यवाद मित्र हो. दशावतार म्हणजेच तुम्ही म्हणत असाल की तुम्ही सुरुवात करताना दशावतार म्हणता, कारण दशावतार म्हणजे आमचं मर्मस्थान आहे. त्यामुळे आमच्या मुखातून दशावतार दशावतार हे शब्द येणार आहेत. दशावतार आज या ठिकाणी एक दशावताराचे परीक्षक, सर्व दशावतारी कलाकारांना गुरुस्थानी असणारे आमच्या देवगड गावचे सुपुत्र, पण सध्या सुखवस्तीसाठी ते पंढूरला असतात, ते म्हणजेच आदरणीय सुधाकर वळंजू सर उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ होऊन जाऊ द्या. खास पंढूरहून या कार्यक्रमाला म्हणजे मयूरभाईंना शुभेच्छा देण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित आहेत. धन्यवाद. दशावतारामध्ये मित्रांनो राज्यपाठासाठी 3 पर्व होऊन गेली. पहिलं पर्व म्हणजेच बावीनालंग पर्व, दुसरं पर्व म्हणजेच गोविंद तावडे पर्व आणि तिसरं पर्व म्हणजेच विश्राम कदम, कैलासवासी विश्राम कदम भाऊ. कैलासवासी विश्राम कदम भाऊ हे पारसेकर दशावतार नाट्य मंडळामध्ये कार्यरत असायचे. कैलासवासी गोविंद तावडे म्हणजे ज्यांना महानकर म्हटलं जायचं, या ठिकाणी ज्येष्ठ कलाकार ज्येष्ठ असतील त्यांनी त्यांना पाहिलं असेल, ते म्हणजेच गोविंद तावडे. आणि त्यानंतर वालावलकर दशावतार नाट्य मंडळ म्हणजेच राष्ट्रपती पुरस्कार विजेते कैलासवासी शिवराम जयराम परब उर्फ भावी नालक काका, हे 3 राजपाट एक काळ यांनी असा गाजवला. आता तुम्ही म्हणत असाल की माझ्या वयावर पाहून तुला कसं माहीत, पण त्या बाबी नालक काकांचा 6 वर्ष मला सहवास लाभलेला आहे भाई. कारण ज्यावेळी मी 2002 साली वालावलकर दशावतार नाट्य मंडळामध्ये ज्यावेळी मी कार्यरत झालो, त्यावेळी बाबी नालक काका होते. नाही म्हटलात तरी 6 ते 6.5 फूट त्यांची उंची होती. राजबिंडा देह, गोरे गोरे पान होते. त्यावेळी वालावलकर दशावतार नाट्य मंडळामध्ये म्हणजेच ज्यावेळी बाबी नालक काका ज्यावेळी कार्यरत होते, त्यावेळी भाट काका त्या ठिकाणी खलनायक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांच्याजवळ विश्वंभर डाकू हा काल्पनिक नाट्यप्रयोग चालायचा. आणि त्या नाटकामध्ये विश्वंभर डाकू म्हणजे आता एखादा काल्पनिक नाट्यप्रयोग असेल बघा, आणि आपण त्याला रान दांडगा म्हणतो बाई, हे त्यावेळीपासून झालेलं आहे. म्हणजे त्यावेळी विश्वंभर डाकू ही भूमिका बाबी नालक काका करायचे. त्यांची भूमिका मी पाहिली नव्हती, पण त्यांचा सहवास लाभल्यामुळे त्यांच्या आठवणी आमचे मास्टर जी चोडणकर देवबाग गावचे सुपुत्र हे नेहमी सांगायचे की त्यांचा आता आपण संयुक्त दशावतार पाहतो, संघर्ष होतात अभ्यासाने, सर्व कलाकार सुंदर अशा रीतीने संघर्ष करतात, पण त्यावेळी विश्वंभर डाकू या नाट्यप्रयोगामध्ये तब्बल 19 दिवस आज केलेला संघर्ष उद्या नाही, असं तब्बल 19 दिवस बाबी नालक काकांनी भाट काकांनी केलेलं होतं. आणि याच दशावताराच्या समरभूमीवर एक असा कलाकार होऊन गेला, तो म्हणजे आमचा लोकराजा. लोकराजानं एकदा वापरलेलं वाक्य आणि एकदा वापरलेला शब्द संपूर्ण नाटक संपेपर्यंत पुन्हा वापरला नाही, कारण त्यांच्या जिवेवर सरस्वती सदैव वास करत होती. असे दिग्गज कलाकार या दशावतारामध्ये होऊन गेले. यानंतर आपल्या समोर मयूरभाई नारद गीत सादर करणार आहेत, ते म्हणजेच पाहिला पाहिला भगवंत. मित्रांनो, दशावतारामध्ये अनेक नारद अजरामर होऊन गेले, आता सुद्धा कार्यरत आहेत, पण एक असा नारद
ते म्हणजेच कैलासवासी अनंत उर्फ आना बागवे, पंदूरगावचे अणावगावचे सुपुत्र. त्यांची एक खासियत होती. बिराड म्हणजे मालवणीत बोलायचं झालं तर दशावताराचं बिराड म्हणजे जो रंगपट असतो, तो रंगमंचापासून कितीही लांब असू द्या, ज्या ठिकाणी रंगपट असायचा त्या ठिकाणाहून ते नारायण नामाची ललकारी देत होते. असा एवढा पहाडी आवाज अनंत बागवे काका यांचा होता. आणि त्यांचंच गाणं, त्यांची आठवण म्हणून या ठिकाणी मयूरभाई आपल्यासमोर सादर करत आहेत. धन्यवाद. पाहिला पाहिला भगवंत, पाहिला पाहिला भगवंत, पाहिला पाहिला भगवंत, मधुसूदन मुरलीधर मोहन, मधुसूदन मुरलीधर मोहन, चराचरी पाहिला पाहिला, चराचरी पाहिला पाहिला, पाहिला पाहिला भगवंत, पाहिला पाहिला भगवंत, पाहिला पाहिला भगवंत, मधुसूदन मुरलीधर मोहन, मधुसूदन मुरलीधर मोहन, चराचरी पाहिला पाहिला, चराचरी पाहिला पाहिला, पाहिला पाहिला भगवंत, पाहिला पाहिला भगवंत, पाहिला पाहिला भगवंत, गळावई जयंती शोभे, गळावई जयंती, वै जयंती, वै जयंती शोभे, मोर मुकुटापी तांबरे साजे, मोर मुकुटापी तांबरे साजे, मधुसूदन मुरलीधर मोहन, मधुसूदन मुरलीधर मोहन, चराचरी पाहिला पाहिला, चराचरी पाहिला पाहिला, पाहिला पाहिला भगवंत, पाहिला पाहिला भगवंत, पाहिला पाहिला भगवंत, मधुसूदन मुरलीधर मोहन, मधुसूदन मुरलीधर मोहन, चराचरी पाहिला पाहिला, चराचरी पाहिला पाहिला, पाहिला पाहिला भगवंत, पाहिला पाहिला भगवंत, पाहिला पाहिला भगवंत. हॅलो, धन्यवाद. मित्र हो, नारद दशावतारामध्ये अनेक नारद होऊन गेले. मगा म्हटल्याप्रमाणे आपले कैलासवासी अनंत बागवे काका, त्यानंतर कैलासवासी बेळणेगावचे सुपुत्र कैलासवासी उमा बेळणेकर, असे अनेक नारद या दशावताराच्या भूमीवर आपलं कार्य उज्ज्वल करून गेले. दशावतारामध्ये नारद म्हणजे सोज्वळ भूमिका, कारण पौराणिक नाटकामध्ये जर का नारद नसेल तर त्या नाट्यप्रयोगाला शोभा येत नाही. असेच नारद म्हणजे आपल्या ओटवणे गावचे सुपुत्र श्रीयुत कांता मेस्त्री, त्यानंतर त्याच ओटवणे गावचे सुपुत्र विठ्ठल गावकर, पंढरीनाथ घाटकर. सद्यस्थितीला दशावतारामध्ये कार्यरत अनेक नारद आहेत. त्या म्हणजेच आघाडीचे नारद श्रीयुत चारुहास मांजरेकर असतील,
योगेश कोंडूरकर, दत्तप्रसाद शेणई एक अष्टपैलू कलारत्न. ते पहिले नारद करायचे पण आता राजपाट ही भूमिका करतात. त्यानंतर पुरुषोत्तम उर्फ बाळू कोसरेकर, अनेक असे नारद या दशावतारी क्षेत्राला आपल्याला लाभलेले आहेत. या संगीत मैफिलीच्या वतीनं मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आता आपल्या समोर एक नारदाचंच गीत बाई सादर करणार आहेत. आपण त्याचा आनंद घ्यायचा आहे. जीव हा तळमळे तुझ्याच साठी, जीव हा तळमळे तुझ्याच साठी, कोठे मला भेटसी केव्हा मला भेटसी, अनंत युगाच्या नारायणा रे कोठे मला भेटसी, अनंत युगाच्या नारायणा रे जेव्हा मला भेटसी, अनंत युगाच्या नारायणा रे जेव्हा मला भेटसी, जीव हा तळमळे तुझ्याच साठी, जीव हा तळमळे, जीव हा तळमळे, जीव हा तळमळे तुझ्याच साठी, कोठे मला भेटसी केव्हा मला भेटसी, अनंत युगाच्या नारायणा रे जेव्हा मला भेटसी, अनंत युगाच्या नारायणा रे जेव्हा मला भेटसी, अनंत युगाच्या नारायणा रे जेव्हा मला भेटसी, चरणी काया ही लोळाया, चरणी काया ही लोळाया, चरणी काया ही लोळाया, अर्पण मी केली, अर्पण मी केली, अनंत युगाच्या नारायणा रे जेव्हा मला भेटसी, अनंत युगाच्या नारायणा रे जेव्हा मला भेटसी, अनंत युगाच्या नारायणा रे कोठे मला भेटसी, जीव हा तळमळे तुझ्याच साठी, जीव हा तळमळे, जीव हा तळमळे, जीव हा तळमळे तुझ्याच साठी, कोठे मला भेटसी केव्हा मला भेटसी, अनंत युगाच्या नारायणा रे जेव्हा मला भेटसी, अनंत युगाच्या नारायणा रे जेव्हा मला भेटसी, अनंत युगाच्या नारायणा रे जेव्हा मला भेटसी. धन्यवाद. जीव हा तळमळे तुझ्याच साठी. खरं तर दशावतारामध्ये विष्णू कृष्ण म्हणजे देवाची आराधना करण्यासाठी या गाण्याचा वापर केला जातो. हे गाणं दशावतारामध्ये उत्कृष्टरित्या सादर कोणी केलं असेल ते म्हणजेच रांगणाथ तुळसुली गावचे सुपुत्र श्रीयुत पंढरीनाथ घाटकर. आता आपण ही संगीत मैफिल अशीच उत्तरोत्तर रंगत जाणारच आहे. आपण आता स्त्री भूमिकेकडे वळूया.
तू सुंदर चापे कळी. मित्र हो, एक सुंदर चापे कळी आज 2 महिने झाले तुम्हा आम्हा सर्वांना सोडून गेली. ते म्हणजेच हरकुळगावचे सुपुत्र कैलासवासी प्रशांत मेस्त्री, एक उत्कृष्ट स्त्री कलाकार. आजही त्यांच्या भूमिकेची आठवण झाली, कारण त्यांचा सहवास आम्हाला बऱ्याच वेळ लाभलेला आहे. ते म्हणजेच प्रशांत मेस्त्री. विडा चंदनमधील लोकराजा सुधीरजी कलिंगण यांचा चंदन आणि त्यांची कमल मी त्यांच्या त्या विडा चंदन या नाट्यप्रयोगाला कितीतरी वेळा संगीत साथ दिलेली आहे. त्यामुळे मी त्या विडा चंदन या नाट्यप्रयोगामध्ये प्रशांत मेस्त्री एक गाणं म्हणायचे. अशी अनेक गाणी सुद्धा त्यांनी अजरामर केलेली आहे. अलीकडे अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळामध्ये ते कार्यरत असताना सुद्धा ते एक गाणं म्हणायचे. देव मज एक गाणं म्हणायचे, ते अजरामर झालं, मला आता आठवत नाही. दशावतारामध्ये असे अनेक स्त्री कलाकार. त्यानंतर कैलासवासी शंकर मोरे, आमच्या मोरेगावचे सुपुत्र. लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ 2014 द्रौपदी वस्त्रहरण गर्दीचा उच्चांग गाठणारा तो नाट्यप्रयोग. आणि त्या नाट्यप्रयोगामध्ये कैलासवासी सुधीरजी कलिंगण यांचा कृष्ण, प्रशांत मेस्त्री यांची द्रौपदी आणि शंकर मोरी यांची दुःशिला. काय साक्षात्कार असेल तो. याची देही याची डोळा आम्ही पाहिलेला आहे. आणि आज हे तिन्ही कलाकार आम्हा सर्वांना सोडून गेलेले आहेत. आज त्यांचीच आठवण म्हणून एक स्त्री कलाकाराचं गाणं बाई सादर करणार आहेत. तू सुंदर चाफे कळी ग, तू सुंदर चाफे कळी ग, तू सुंदर चाफे कळी. धमकद पिवळी, धमकद पिवळी, क्रांती तुझी कोवळी ग, क्रांती तुझी कोवळी. तू नंदनवनीची चुकून अप्सरा, नंदनवनीची, नंदनवनीची, नंदनवनीची चुकून अप्सरा आलीस या भूवरी ग. तू सुंदर चाफी कळी ग, सुंदर चाफी कळी ग, सुंदर चाफी कळी. स्वर्गात उमलली सूर्यफुलाची तू कळी, स्वर्गात उमलली, उमलली, उमलली सूर्यफुलाची तू कळी ग. तू लावण्याची तिच्याच का पातळी, सांगना तिच्याच का पातळी. वर्णिता तुलाही जीभ पडे पांगळी, हे काळीज माझे टाकुरुदुनी, काळीज माझे, काळीज माझे, काळीज माझे टाकुरुदुनी सदा तुझ्या पाय तळी ग. तू सुंदर चाफे कळी ग, सुंदर चाफे कळी ग, सुंदर चाफे कळी. धमकद पिवळी, धमकद पिवळी, क्रांती तुझी कोवळी ग, क्रांती तुझी कोवळी. तू नंदनवनीची चुकून अप्सरा, नंदनवनीची, नंदनवनीची, नंदनवनीची चुकून अप्सरा आलीस या भूवरी ग. तू सुंदर चाफी कळी ग, तू सुंदर चाफी कळी ग, सुंदर चाफे कळी, चाफे कळी. हॅलो, धन्यवाद. मित्रांनो, स्त्री कलाकार आपल्या या दशावताराच्या
प्रांगणात अनेक स्त्री कलाकारांनी आपलं महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. त्यात आपल्या उमरड गावचे सुपुत्र श्रीयुत सुरेश गुरव असतील, कैलासवासी पिकुळे गावचे सुपुत्र भास्कर मेस्त्री असतील, त्यानंतर गोवा वाळपईचे सुपुत्र सूर्यकांत राणे असतील, त्याप्रमाणे आपल्या माणगाव कालेली गावचे सुपुत्र सुरेश धुरी असतील. अनेक ज्येष्ठ स्त्री कलाकारांनी महत्त्वपूर्ण योगदान आपल्या या दशावतारासाठी दिलेलं आहे. मुळात आपले सूर्यकांत राणे नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळामध्ये बरीच वर्ष कार्यरत होते. त्यावेळी ते एक गाणं म्हणायचे, कठीण 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 किती, आणि त्यानंतर तेच गाणं कैलासवासी शंकर मोर्ये, कारण याची मी खास करून का आठवण करतो तर आताचे कलाकार ते गाणं एकतालाच सादर करतात, पण शंकर मोर्ये आणि सूर्यकांत राणे यांनी ते दादरा ठेक्यातच सादर केलेलं होतं. एवढं फास्ट ते गाणं ते म्हणायचे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत तीच लय धरून. असे अनेक कलाकार होऊन गेले. यानंतर आपल्या समोर आदरणीय श्रीयुत श्याम सरांना मी विनंती करतो की आपण आपली कला सादर करायची आहे. तर मित्र, नाटकामध्ये काम करत असताना आपल्यावर काय काय वेळ येऊ शकते याचं एक थोडक्यात तुम्हाला घडलेला किस्सा सांगणार आहे. कुडाळला सांगिर्डेमध्ये नाटक होतं आणि बाबी कळंगण बाबा म्हणायचो आम्ही त्यांना. निवेलकर म्हणाले, आज राजा तुम्ही नारद करायचा नाही, राजा करायचा. आता राजा करायचा म्हटल्यानंतर तुम्ही हे अवाढव्य प्रशस्त मंडप उभारलेला आहे, खच्या तरी कुणग्यात 4 मेढी बांधून आमका स्टेज करून देतात, तीच आमची राजधानी आणि त्यात आमचं सर्वस्व. मग मी रोजच्यासारखा त्या दिवशी त्यांच्या आग्रहाला मान देऊन मी राजा झालो आणि गेलो. भाषण जरा मगाशासारखंच आहे, पण त्याच्यातलं काय सांगायचं आहे ते लक्षात घ्या फक्त. सेनापती सरदार, अमात्य लोकपाल, राज दरबारात असणारे मानकरी सारेजण माझ्या नावाचा जय जयकार करतात. का माझ्या नावाचा जय जयकार करतात? कारण मी राजकर्ता आहे तसा. हे राजवैभव मी स्वतःच्या हिमतीवर उभं केलं आहे. एवढ्यात समोरच्या मेढीत बसलेलो माणूस टेकून बसलेलो, या तू उभ्या केलास, तू 7 वाजता येलस आणि सांगतास ह्या तू उभ्या केलंस. 2 दिवस मी नेमा काढून मेले, त्याचा कायच नाही. धन्यवाद. धन्यवाद निवेलकर सर. मित्र हो, दुरून कुठून तरी ललकारी ऐकायला येते, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे शब्द आपोआप बाहेर पडतात. त्याचप्रमाणे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल हे शब्द बाहेर पडतात. तसं दशावतारामध्ये सुद्धा एक म्हण रूढ झालेली आहे. स्वतः मालक बाबी कलिंगण, ज्या बाबांची म्हणजे कैलासवासी बाबी कलिंगण काकांची आठवण तुम्ही केलात. माझ्या दशावताराला खऱ्या अर्थानं घराणेशाही लाभलेली आहे आणि त्याच आपल्या सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील एक भूषण म्हणजे नेरूरगावचे कलिंगण घराणं. एक आगळी वेगळी गंमत आहे, कारण कैलासवासी बाबी कलिंगण यांचे गुरु सावळाराम नेरकर, ते सद्यस्थितीच्या कलाकारांना कोणाला माहीत पण नसेल, पण सावळाराम नेरकर काका हे नेरूर गावचेच. त्यांनी कैलासवासी बाबी कलिंगण यांना पारसेकर दशावतार नाट्य मंडळामध्ये नेलं. त्यानंतर बाबी कलिंगण काकांनी अशोक नेरुरकर यांना दशावतारामध्ये पारसेकर दशावतार नाट्य मंडळामध्ये नेलं आणि त्या
सावराम नेरकर काकांबरोबर ती उत्कृष्ट असा भटसंकसूर करायची. बऱ्याच पुस्तकांमध्ये म्हणजे ज्यांनी मला विचारलंय त्यांना त्या अभ्यासकांना मी सावराम नेरकर काकांचा नाव सांगितलेलं आहे. ज्यावेळी मी 2000 साली दशावतारामध्ये मी पदार्पण केलं आणि अणसूरला डबल जत्रा आली, त्यावेळी दशावताराचा मला काहीही अनुभव नव्हता. डांबरेकर काकांनी मला दशावतारात नेलं होतं. फक्त दशावतारामध्ये मी गणपती ब्रह्मदेव जाणं एवढंच माझं काम होतं. मला बाकी इकडे तिकडे काही माहीत नव्हतं. त्यावेळी मी झांज वाजवायचो. त्यावेळी बाळा जामदार, नाता गोसावी आणि सत्यब्रह्म पंडित ही संगीत साध होती. सत्यब्रह्म पंडित म्हणजेच दादा पंडितांचे चिरंजीव हे त्या ठिकाणी तालरक्षकाची भूमिका सांभाळायचे. आणि त्यावेळी मी त्यांच्या सहाय्यक कलाकार म्हणून होतो. आणि एक दिवस असा प्रसंग आला की डबल जत्रा आली. आणि त्यावेळी आतासारखे कलाकार त्यावेळी नव्हते. डबल जर समजा जत्रा करायची झाली तर कुठून तरी आपल्या कंपनीत, आणि मुळात पहिल्यांदा दशावतारामध्ये 7च कलाकार किंवा 8 कलाकार, आत्ता 10 कलाकार असतात. 7वा कलाकार म्हणजे भटसंकसूर करणारा, बाकीच्या 2-3 भूमिका तोच करायचा आणि तो उद्या नवोदित असायचा. असे कलाकार होते. आणि डबल जत्रा आली आणि नायकी करण्याची जबाबदारी माझ्यावर पडली. आणि त्यावेळी एसटीने प्रवास, गाड्या नाही. सावराम नेरकर काका, छोटीशी मूर्ती होती ती, साधारण 3-1 फूट उंची असेल त्यांची, धोतर, कोट, टोपी, हा दशावताराचा पेहराव पहिला. गाडीमध्ये चढले आणि त्यावेळीच मी त्यांना सांगितलं, काका तुमचा भटसंकसूर असेल तर मला आज नायकी करायची असेल. वेंगुर्ला, कुडाळ टू वेंगुर्ला जाईपर्यंत त्यांनी मला तोडके मोडके शब्द सांगितले. जमेल तशी मी नायकी केली. पण त्यावेळी असं होतं, एखादा कलाकार एखाद्या कलाकाराला सांभाळून घ्यायचा. जसं आत्ता स्थितीत आहे तसंच दशावतार चालत होतं. फक्त आधुनिकतेनुसार किंवा लोक आवडीनुसार काही बदल हे घडत गेलेले आहे, पण मूळ गाभा तोच आहे. मित्रहो, नारी शक्ती म्हणजेच आदिमाया आदिशक्ती नवदुर्गा आज तिच्या दरबारात हा संगीत मैफिलीचा कार्यक्रम चालू आहे. आणि आता एक भाईनं इच्छा झाली की नवदुर्गेवर आपण लंगार सादर करावं. आज भाई लंगाराच्या मार्फत देवीची सेवा करणार आहेत. स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप घातीला, चारी वेदांचा फुलोरा मांडीला. स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप घातीला, चारी वेदांचा फुलोरा मांडीला. उदो उदो बोला अंबे माऊलीचा, पाताळाचा मंडप घातीला, चारी वेदांचा फुलोरा मांडीला. उदो उदो बोला अंबे माऊलीचा, उदो उदो बोला अंबे माऊलीचा. आहा, सहस्र पुराणे अनुमती देती, सहस्र पुराणे अनुमती देती. तुझ्या नामाचा गाई गोंधळ घाली ती, तुझ्या नामाचा गाई गोंधळ घाली ती. स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप घातीला, चारी वेदांचा फुलोरा मांडीला. स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप घातीला, चारी वेदांचा फुलोरा मांडीला. उदो उदो बोला अंबे माऊलीचा, उदो उदो बोला
मित्रांनो, दशावतारामध्ये लंगार खऱ्या अर्थानं अजरामर करून कोणी ठेवलं असेल ते म्हणजेच पारसेकर दशावतार नाट्यमंडळाचे सर्वे सर्वा मालक प्रभाकर पारसेकर आणि आपल्या रांगणात वसुली गावचे सुपुत्र एक झंझावती खलनायक तुकाराम उर्फ अण्णा गावडे. अण्णांचा यम आणि पारसेकर मालकांचा सुदर्शन म्हणजे सुदर्शन प्रताप. त्यावेळी त्या लंगाराची एक खासियत होती, कारण त्यावेळी संगीत साथ सुद्धा एवढी दमदार होती, ती म्हणजेच प्रकाश आकेरकर, अशोक नेरुरकर आणि भाऊ कुबल. थैकार नृत्य, मल्लयुद्ध, अनेक प्रकार त्या नृत्यातून दाखवले जायचे. प्रभाकर पारसेकर मालक यांनी अभिनयातून खलनायक उभा केला. पारसेकर मालक दशावतारामध्ये 2 गाणी ज्यांनी अजरामर केली. एक गाणं म्हणजेच धुंद आज डोळे आणि दुसरं गाणं पहाटे पहाटे मला जागा आली. आणि त्या प्रत्येक गाण्याच्या शब्दावर त्यांचे अभिनय असायचे. अजूनही तुम्ही जर का पारसेकर दशावतार नाट्य मंडळाच्या कॅसेट आहे, त्या कॅसेटमध्ये त्यांनी शनिलक्ष्मी युद्ध या कॅसेटमध्ये ब्रह्मराक्षस केलेला आहे. आणि त्या ब्रह्मराक्षस आणि त्यामध्ये ती जी मुलीची भूमिका केलेली आहे ती म्हणजेच प्रशांत मिस्त्री यांनी. तो नाट्यप्रयोग कधीतरी पहा, म्हणजे तुम्हाला प्रशांत मिस्त्री आणि प्रभाकर पारसेकर यांचा अभिनय तुम्हाला पाहायला मिळेल. या ठिकाणी आपल्या समोर प्रेमगीत सादर होणार आहे. माझी होशील का, होशील का, होशील का, माझी होशील का, होशील का, होशील का, माझी होशील का, होशील का, होशील का. नसेल माहित तुझा तुला नसेल माहित तुझा तुला रोज तुझा मी स्वप्न येते, रोज तुझा मी, रोज तुझा मी, रोज तुझा मी स्वप्नी येते. त्या स्वप्नांच्या आठवणी नाही, त्या स्वप्नांच्या, त्या स्वप्नांच्या, त्या स्वप्नांच्या आठवणी ना ओठा देशील का, माझी होशील का, होशील का, होशील का, माझी होशील का, होशील का, होशील का, माझी होशील का, होशील का, होशील का. नसेल माहित तुझा तुला नसेल माहित, नसेल माहित, नसेल माहित तुझा तुला रोज तुझा मी स्वप्नी येते, रोज तुझा मी, रोज तुझा मी, रोज तुझा मी स्वप्नी
या ठिकाणी आता एक अजरामर गेलेलं म्हणजे भाईंच्याच आवाजात अजरामर झालेलं घन घन माला हे लंगार गीत भाई आपल्यासमोर सादर करणार आहेत. घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा रवतरी मोर काननी उभावनी उंच पिसारा एका रवतरी मोर काननी उभावनी उंच पिसारा घन घन माला नभी दाटया कोसळती धारा आहा कालिंदीच्या तटी श्रीहरी तशात घुमवी धुंद बासुरी एक नामिक सुगंध येतो एक नामिक एक नामिक एक नामिक सुगंध येतो ओल्या अंधारा ओल्या अंधारा घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा धन्यवाद मित्र हो. ही संगीत मैफिल आता आम्ही समारोपाकडे नेतच आहोत. उपस्थित सर्व नाट्यरसिक श्रोत्यांचे मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम ज्याने पुरस्कृत केला होता ते म्हणजे श्रीयुत सचिन रामचंद्र ठाकूर ठाकूरवाडी यांचे सुद्धा हृदयस्पर्शी मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलचे सर्व आमचे मित्र ज्यांनी अनेक कलाकारांना व्यासपीठ आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून नावलौकिकाच्या शिखरावर पोचवलं असे नानेली गावचे सुपुत्र बुवा श्रीयुत विनानाथ वारंग सर यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे ओमकार नवरात्र उत्सव मंडळ निरुकेवाडी कोलगाव या मंडळाचे सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. मित्रांनो, अगदी नवजात बालकापासून 85 वर्षांच्या आजोबापर्यंत खऱ्या अर्थानं ज्यांनी वेड लावलं, लग्नाची वरात असू द्या, सार्वजनिक कार्यक्रम असू द्या, क्रिकेटचं मैदान असू द्या, मुंज असू द्या, बारसा असू द्या, ज्या ठिकाणी 50 जणांचं मंडळ जमा होतं त्या ठिकाणी ज्या गाण्यानं वेड लावलं असं गाणं म्हणजे तुझे नाम आले ओटी भाव अंतरीचे हळवे. मित्रांनो, या गाण्याची पोचपावती नक्की काय असेल? कारण संपूर्ण दशावताराला नव्हे तर सिंधुदुर्गाला ज्या गाण्यानं ओळख निर्माण करून दिली आणि त्या गाण्याचे गायक म्हणजे आपल्या समोर आहेत आणि या गाण्याची पोचपावती म्हणजेच त्या गाण्याचे मूळ गायक पंडित अजितजी कडकडे यांनी ज्यांना प्रेमालिंगन दिलं आणि ज्यांचं कौतुक केलं आणि ज्या गाण्याची तुम्ही मगापासून वाट पाहत आहात ते म्हणजेच भाव अंतरीचे हळवे हे लंगार आम्ही आता तुमच्यासमोर सादर करणार आहोत. धन्यवाद. भाव अंतरीचे हळवे
जसे जुई फूल भाव अंतरीचे हळवे भाव अंतरीचे हळवे भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल स्वतःच्याच सुगंधाची स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूलवे तुझे नाम आले सूर भारावले तुझे नाम आले भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल स्वतःच्याच सुगंधाची स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूलवे तुझे नाम आले सूर भारावले तुझे नाम आले आहा नको झांजची कळ्याविना नको भिन्न राग नको झांजची कळ्याविना नको भिन्न राग झोपेतही विवेकाला झोपेतही विवेकाला झोपेतही विवेकाला येथे आहे जाग तुझे नाम आले सूर भारावले आहा धन्यवाद. भावांतरीचे हळवे अनेक जणांना ज्या गाण्यानं फिरकी घ्यायला लागली ते गाणं आपल्यासमोर सादर झालेलं आहे. आता आपण येऊयात ते म्हणजेच भैरवीकडे. अनेक अजरामर भैरव्या अनेक हार्मोनियम वादकांनी सादर केलेल्या आहेत. त्यावेळी भैरवी सादर करताना एक भैरवी म्हटली जायची, आज म्या पाहिले सगुण रूप सावळे. त्यानंतर रूपक तालात सर्वात्मका सर्वेश्वरा. आज भाईंना मी विनंती करतो की आपण भैरवी सादर करून या कार्यक्रमाचा समारोप करावा. या कार्यक्रमादरम्यान आपल्याला लाभलेले पुळासगावचे सुपुत्र संकेत कुडाव, निखिल निकम आणि बाबू कोरगावकर या संगीत साथीनं दत्तमाऊली अक्षरशः खुलवून टाकलेली होती. असे निखिल निकम आज काहीशे अपरिहार्य कारणामुळे दशावतारापासून ते व्यवसाय म्हणून नव्हे पण त्यांनी स्वतःचं दत्तमाऊली मेकर्स म्हणून दुकान चालू केलेलं आहे. म्हणजे सर्व हार्मोनियम, पकवाज, तबला, टाळ, झांज, संगीतासाठी लागणाऱ्या सर्व साहित्य त्यांच्याकडे मिळतं. ओरोसला त्यांचं दुकान आहे. असे निखिल निकम यांचेसुद्धा मनपूर्वक आभार. त्यानंतर या कार्यक्रमात रंगत आणण्यासाठी उपस्थित आमचे श्याम नेवेलकर सर हे सुद्धा उपस्थित राहिले, यांचेसुद्धा मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे या संगीत मैफिलचे सर्वेसर्वा आमचे जीवश्य कंठस्थ मित्र, म्हणजे खरं सांगायचं झालं तर दशावतारातील माझ्या आवडीचा हार्मोनियम वादक म्हणजेच मयूरभाई. ज्या ठिकाणी दशावतार ठरवायचं आहे त्या ठिकाणी ती जबाबदारी ज्या वेळी माझ्यावर असते त्यावेळी माझा हार्मोनियम वादक म्हणजे मयूर गवळीच, आणि ज्यावेळी त्यांच्यावर जबाबदारी असते त्यावेळी त्यांचा झांजवादक म्हणजे हरेश नेमळेकर. काय भाई? बरोबर. असं आमचं दोघांचं नातं आहे. असे मयूरभाई गवळी आज खऱ्या अर्थानं संगीत मैफिलीचं निवेदन मित्रांनो मी पहिलंच केलेलं आहे. कारण माझ्यासाठी हा कार्यक्रम नवीन होता. दशावतार मी खूप वर्ष केलं, पण संगीत मैफिल, दशावताराची संगीत मैफिल, निवेदनाचे कार्यक्रम पण मी करतो, पण दशावतार संगीत मैफिल ही माझ्यासाठी पहिलीच होती. त्यामुळे बोलताना काहीतरी शब्द इकडचा तिकडे गेला असेल, कुणाचं मन दुखवलं गेलं असेल. आज मीनानाथ वारंग साहेबांचं सिंधुदुर्ग
यूट्यूब चॅनल समोर चालू आहे, त्या चॅनलच्या समोर मी सांगतो, कुठल्याही दशावतारी कलाकाराचं जर समजा मन दुखवलं गेलं असेल तर मोठ्या मनाने मला माफ करा. तुम्हा सर्वांना सांगतोय, जे चांगलं असेल ते तुमचं असेल, वाईट असेल ते माझं असेल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानतो. ओमकार नवरात्र उत्सव निरुके वाडी कोलगाव या मंडळाला मी शुभ चिंतितो, भावी वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देतो. तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत जावो. संगीत मैफिलसारखे दशावतारातील कला क्रीडा क्षेत्रातील अनेक कार्यक्रम तुमच्याकडून घडत राहो आणि ही कोकणची परंपरा संस्कृती तुमच्याकडून जपली जावो, हीच श्री नवदुर्गाचरणी प्रार्थना करतो आणि भैरवीने या कार्यक्रमाची सांगता करतो. धन्यवाद. धन्यवाद हरीशभाई. आज या कार्यक्रमाच्या शेवटी आपण भैरवीने सांगता करत आहोत. तत्पूर्वी ओमकार नवरात्र उत्सव मंडळाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, सन्माननीय व्यक्ती तसेच निरुखेवाडी व कोलगावचे ग्रामस्थ मंडळी, आपण सर्वांनी आम्हाला इथे ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपणा सर्वांचे त्रिवार जाहीर आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून आमच्या शब्दाला मान देऊन एक उत्कृष्ट निवेदक तथा दशावतारातील उत्कृष्ट झांजवादक श्री हरेशजी नेमळेकर यांनी वेळात वेळ काढून इथे उपस्थिती दर्शवलेली आहे. त्यांचे देखील त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण गेले 1.5 ते 2 तास एकसारखे ते बोलत आहेत आणि उत्कृष्ट अशी दशावतारातील माहिती त्यांनी तुम्हाला दिलेली आहे. आणि खरंच सगळ्या जुन्या कलाकारांची आठवण देखील त्यांनी आपल्या ह्या गाठोड्यातून काढून आपल्यासमोर सादर केली. त्यांच्या कलेसाठी आपण देखील जोरदार टाळ्यांच्या स्वरूपात प्रतिसाद दिलेला आहे. तरी आपणा सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे आज खास पंधूरहून श्री आमचे गुरु, आमचे मार्गदर्शक सन्माननीय वळंजू सर आज आग्रहाने ते उपस्थित आहेत. त्यांच्या वयोमानानुसार त्यांची दशावताराची जे आवड बघितली गेली तर त्याला मोल करता येणार नाही, कारण आज पंधूरहून स्पेशल रिक्षा करून या कार्यक्रमासाठी आज ते उपस्थित आहेत. तर त्यांचं देखील आमच्या या कलाकारांच्या वतीने आणि कोलगाव ग्रामस्थांच्या वतीने देखील आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे मित्र माझा सिंधुदुर्ग या यूट्यूब चॅनलचे प्रमुख मीनानाथ वारंग साहेब यांचा देखील आभार मानतो. माझ्या सर्व संगीत साथीदार आणि नेविलकर साहेब यांचे, त्याचप्रमाणे प्रज्ञेश याचं देखील आभार मानतो. अतिशय उत्कृष्ट अशी मगाशी त्याने झांजवादन केलेलं आहे, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या आणि भैरवींची या कार्यक्रमाची सांगता करतो. मित्रहो, आदरणीय सुधाकर वळंजू सर यांनी दशावतारासाठी एक उत्कृष्ट अशी देणगी दिलेली आहे. ती म्हणजेच त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे माझ्या दशावतार कलाकारांनो. खरोखर उत्कृष्ट असं पुस्तक आहे, ते मी सुद्धा वाचलेलं आहे. आणि विशेष करून ते एक उत्कृष्ट प्राध्यापक होते. त्यानंतर दशावतार कामगार कल्याणसारख्या अनेक स्पर्धेचं परीक्षण त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांच्या परीक्षणाची खासियत होती, कुठल्या साली कुठल्या कलाकारानं कुठचं चुकीचं वाक्य बोललं ते आजही त्यांच्या वहीत मिळणार आहे. बरोबर ना सर? म्हणूनच ते पुस्तक उपस्थित सर्वांना मी विनंती करतो की आपण ते पुस्तक घ्या, कारण त्यात मराठी व्याकरण मी स्वतः वाचलेलं आहे, माझ्याकडे सुद्धा ते पुस्तक आहे. म्हणजे मराठी व्याकरण कसं असावं, मराठी आपण कसं बोलावं, हे सर्व मुद्देसूद दशावताराचीच पूर्ण माहिती आहे. पण ते कसं बोलावं, कुठचा शब्द वापरू नये, कुठचा वापरावा, तो का वापरू नये, असे सर्व गोष्टी त्यात नमूद केलेल्या आहेत. माझ्या दशावतार कलाकारांनो असं त्या पुस्तकाचं नाव आहे. म्हणजे त्यांनी दशावतारी कलाकारांना संबोध दिलेला आहे. म्हणून वळंजू सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. भैरवीने आम्ही या कार्यक्रमाची सांगता करत आहोत. झाला शेवट हा गोड, झाला शेवट हा गोड,